पूर्वी राज ठाकरे एक महत्त्वाची परिषद घेत आहेत, पत्रकार परिषद. जीएसटीवर बोलतायत राज ठाकरे. टॅक्स वसूल करावा, जीएसटी कर प्रणाली योग्य आहे, तीच गोष्ट फक्त महानगरपालिकेने करावी आणि मग ती राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवून द्यावी. प्रत्येक वेळेला राज्यांनी मग हा राज्याच्या आणि महानगरपालिकेच्या स्वायत्ततेचा विषय. आणि आपल्याला आठवत असेल तर 2014च्या माझ्या सगळ्या सभांमध्ये मी ही गोष्ट मांडत आलोय की स्वायत्तता ही जी आहे राज्याची, ही केंद्र घालवण्याचा प्रयत्न करते. आणि प्रत्येक गोष्टीत जर समजा आम्ही केंद्रासमोर हात पसरायची वेळ येणार असेल तर उपयोग काय या गोष्टींचा? मग उदाहरणं दिली जातात की मग सिंगापूरमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, ते वेगळे देश आहेत. मग अमेरिकेत का नाहीये? अमेरिकेत पण राज्य आहेत त्यांची. आणि म्हणून आमची मागणी हीच राहील. उद्या अधिवेशन आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये आमची मागणी हीच आहे की सर्व आमदारांनी या गोष्टींना केंद्राकडे सर्व जाणार आणि केंद्रातनं हे सगळं डिस्ट्रीब्यूट होणार, या गोष्टीला विरोध केला पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी. आणि याच्यासाठीचा म्हणून मी ती उद्या पत्रकार परिषद घेत होतो. आणि मला जी काय भूमिका मांडायची होती मी आपल्यासमोर मांडली. आपल्याला जर काही विचारत असेल तर आपण विचारू शकता. हा मुंबईचा विषय नाहीये, हा ठाण्याचा विषय आहे, हा पुण्याचा विषय आहे, हा नाशिकचा विषय आहे, हा नागपूरचा विषय आहे. आपल्या प्रत्येक ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांचा विषय हा. आणि महानगरपालिका म्हणजे शहरं झाली. या शहरांना जर समजा पैसे योग्य वेळेत आले नाहीत, मुळात या गोष्टींची आवश्यकता नाहीये. कर प्रणाली जी आहे, जीएसटी आपण म्हणतोय, ही जीएसटी आम्हाला मान्य आहे ना, पण ही महानगरपालिकेने कलेक्ट करून राज्य सरकारला द्यावेत आणि केंद्र सरकारला पाठवावेत. हे उलटं जे वाहणं आहे याला आमचा विरोध आहे. ही तुमची जी मागणी आहे, तुम्हाला असं तुमच्या भूमिकेबद्दल असे वक्तव्य असू शकतं की बाबा केंद्राचा हा डाव आहे की बाबा राज्याची आर्थिक व्यवस्था जी आंतरराष्ट्रीय कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं महत्व कमी करणं हाच प्रकार आहे ना. खरं तर आज मुंबईसारख्या ठिकाणी जर एअर इंडियाचं हेड ऑफिस होतं तर हे हलवायची काही गरज नव्हती ना दिल्लीला. मग इतकी वर्ष ज्या गोष्टी चालू होत्या, हे खरं तर महाराष्ट्रातल्या या शहरांचं महत्व कमी करण्याचा हा डाव आहे. परवा दिवशी पण आलेली गोष्ट, नंतर मग मुख्यमंत्र्यांनी ती गोष्ट मागे घ्यायची सुरक्षिततेसाठी म्हणून. काय वाढदिवसाला तुमच्या आणि अजून कुठेतरी 100 माणसांच्या वरती आले की पोलिसांची काय परवानगी घ्यायची. फ्युनरलला काय करायचं? बरं, कुठच्या माणसाला माहिती असतात त्याच्यासाठी 4 येणार आहेत का 100? बरोबर. जे साहेबांना भेटलेला तर जीएसटी विधेयकासमोर तुम्ही असं आवाहन केलेलं आहे, तसं राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटलो? सीएम साहेबांना पण भेटलेला 2-3 वेळा. तर तुम्ही आवाहन पण केले उद्याच्या विशेष अधिवेशन आहे विधानसभेचं, विधिमंडळाचं. मी मागच्या वेळेला तुम्ही हे सांगितलेलं आहे का बाबा की तुम्ही ही राज्याची भूमिका केंद्रात प्रखरपणे मांडावी? नाही, प्रत्येक वेळेला आता मी आता तुमच्या मार्फत सांगतोच आहे ना, त्यांच्यापर्यंत जाईलच. फक्त आता त्यांना मराठी कळतं का गुजराती कळतं हे फक्त आता प्रश्न पडलेला आहे मला. ते आता गुजराती ट्विट करायला लागलेले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती ट्विट करतो, कमाल झाली. साहेब, केंद्रात भाजप सत्ता आहे आणि जीएसटी विधेयक त्यांना मंजूर करायचं आहे. उद्या जर ते बहुमताने मंजूर झालं बीजेपीच्या, तर पुढच्या वेळी तुमची काय भूमिका असेल? हे बघा, माझी भूमिका मांडायचं मी काम केलं. नंतर तुम्ही असं नका बोलू, मग तेव्हाच का नाही भूमिका मांडली. आणि खरं तर आमची भूमिका आम्ही 2014ला मांडलेली आहे. ती आज मांडतो अशातला भाग नाहीये. जो विकास आराखडा आम्ही जो सादर केला होता त्या विकास आराखड्यामध्ये ही संपूर्ण गोष्ट आम्ही तेव्हाच मांडलेली आहे. ही आज मांडतो अशातला भाग नाही. मी त्याच्या काही कॉपीज आणलेल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला देत होते जाताना. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही त्याच्यावरती गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय काय म्हटलंय त्याच्यामध्ये. आज मांडतो अशातला भाग नाहीये. आज राज्य सरकारने अनेक गोष्टी आमच्या त्या विकास आराखड्यामधल्या घेतलेल्याच पण आहेत, कळलं का? मग ही गोष्ट घेताना फक्त ती केंद्राने का वसूल करावी, माझा एवढाच फक्त आक्षेप आहे. सर, या संदर्भामध्ये जीएसटीवरती जेव्हा लोकसभेमध्ये चर्चा सुरू होती तेव्हा सुद्धा काही खासदारांनी याला विरोधच केला होता. तामिळनाडूने केलेला आहे ना. तामिळनाडू विशेष जास्त तिकडच्या खासदारांनी अग्रेसिव्हली हा विषय मांडला होता. एक्झॅक्टली. नाही, आणि मी परत तुम्हाला सांगतो, हा विषय जीएसटीचा नाहीये. हा वसूल कसं करणं आहे, तुम्ही घेणार कसे आहात हे केंद्राने घेऊन देणं हे आम्हाला अमान्य आहे. ते आम्ही घेऊन आम्ही केंद्राला देऊ. आम्हीचा अर्थ लक्षात घ्या, सिस्टीम.
आपण घ्यायचे केंद्राला राज्याला पाठवले केंद्राला जाणार मग तो ते आपला प्रतिष्ठा देणार नाही कशाला आपला काढूनच घ्यायचा ना. काढून घ्यायचं आपलं प्रपोर्शनल काढून घ्यायचं. म्हणजे जीएसटीला विरोध नाही, जीएसटी करप्रणाली योग्य आहे. हो त्याच्यामध्ये टॅक्स बद्दलचा विषय नाही, हा विषय आहे फक्त रूटचा. आणि काय नाही, भाजप आणि शिवसेना सत्तेत आहे. तर शिवसेनेच्या महापौरांनी मुंबईमधून जीएसटी नको असं म्हटलेलं आहे. ते त्यांचं त्यांना विचार. नाही मुंबईत त्यांनी म्हटलंय नको म्हणून. तर शिवसेना त्यांचा मित्रपक्ष आहे. तर त्या पक्षाने देखील तुम्ही जे म्हणता ते मान्य तसं करावं. याकरता काय तुम्ही उद्धवजी साहेबांशी काय कॉन्टॅक्ट करणार? नाही माझी काही संबंध नाही. तो भेट घालून देता मध्ये कोणतरी असेल ना. बरं जीएसटीचा रूट तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर बदलला नाही तर मनसेची काय भूमिका? आता या क्षणाला निषेध करण्यापलीकडे काहीच नाही. आणि त्याचे जेव्हा परिणाम जेव्हा कळतील तेव्हा मी काय म्हणतोय ते तुम्हाला तेव्हा कळेल. आता जरी विनोद वाटत असला तरी. आमची पत्रकार परिषद जरी जीएसटीच्या संदर्भात असली काही मुद्दा असली पण राज ठाकरेच ठाण्यात येणार म्हणून चर्चा होती की गोविंदाचे 9 स्टॉल लावले आणि त्यांना शाबासकी देण्यासाठी आज तुम्ही ठाण्यात होता. मुळात मला हे मी तुमच्या वर्तमानपत्रांमधून वाचलं आज सकाळी. हा विषय होता माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा. आता कसं होतं या सगळ्यामध्ये मी मागे म्हटलं होतं ना की एकदा तुम्हीच प्रश्न उभे करायचे आणि उत्तर आम्ही द्यायची. पण हा मुद्दा तर तुमच्या पक्षानेच उभा केला ना. नाही झाला ना. दहीहंडी झाली. दहीहंडी हा विषय संपला. आता मी परत येणं हे मी कशासाठी येतोय हा माझा विषय आहे. त्याच्यामध्ये मी कशासाठी येणार हे तुम्हीच छापून टाकायचं. सोशल मीडियात मनसे आघाडीवर आहे त्यामुळे असे मेसेज जरा वेगळ्या अर्थाने पण आमच्याकडे येतात. तर मग सोशल मीडियात चालवा ना तुम्ही. साहेब तुमच्या आदेशानंतर आदेश म्हटलं तुमच्या भूमिकेनंतर ठाण्यातल्या मनसेने 9 तराची हंडी लावली. गोविंदमाळाने एकूणच जो आदेश जसं तुमच्या वक्तव्याचे बोर्ड ठाण्यात लावले गेले पोलिसांनी ते बोर्ड नंतर काढले. तर आजही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठामात किंवा पुढच्या वर्षी जरी सर्वोच्च न्यायालयाने केलं तरी पुढच्या वर्षी हा सण असाच पद्धतीने आम्ही साजरा करू. सण सणासारखा साजरा झाला पाहिजे. पण ज्यांच्यावर आता आता गुन्हे दाखल आता सर मनसेच्या याच्यावर गुन्हे दाखल झाले. मला काही नवीन आहे का ते. नाही, बरोबर आहे. तर गुन्हे फक्त मनसेवरच दाखल झाले. इतरांनी सुद्धा 20 फुटाच्या वरती हंडा लावले. लावले होते त्यांच्यावर नाही दाखल झाले. आता काय करायचं म्हणजे तुम्हाला साधारणपणे कळत असेल सरकारची भूमिका काय आहे ती. ज्या गोविंदा पथकांवरती गुन्हे दाखल झाले त्यांच्या पाठीशी तुम्ही असणार का? अर्थातच असणार. माझ्याकडे येऊन भेटून पण गेले लोक. आणि एक पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या याच्यामध्ये आता परवा दिवशीचे पण इथे जर समजा तुम्ही हंडी बघितलीत 9 थर लावून हंडी फोडली का. कोर्टाने काय सांगितलं होतं. कोर्टाने सांगितलं काय होतं. 20 फुटावरती हंडी फोडायची. बरोबर आहे. हंडी कुठे होती 20 फुटावर. लागले होते 9 थर. केस कशावर टाकणार. उल्हासनगरमध्ये गोविंदा खाली पडलाय आयसीयू मध्ये तो ऍडमिट आहे त्याला आपण काय भेट वगैरे घेणार. मी या कसं होतं मी नाही मला मान्य आहे या सगळ्या गोष्टी. फक्त आपण एक गोष्ट लक्षात घ्या की याचं आपण आता हे सगळं दहीहंडी सगळं चालू आहे म्हणून रोजच्या रोज रेल्वेमध्ये किती अपघात होत आहेत याच्याबद्दल आजपर्यंत कधी तुम्ही पालकमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांना कधी प्रश्न विचारले का. रोजचे अपघात आहेत हे रोजचे. नाही पुढे काय झालं. रेल्वे बंद केली का की 2 डब्याची केली रेल्वे की 8 डब्याची नको अपघात होतात 2 डब्याची करा असं काय आहे का. मग एवढी माणसं आज सगळ्या बाजूनी सगळीकडनं अपघात होत आहेत जात आहेत काय काय गोष्टी होत आहेत. बस फक्त राज ठाकरे बोलला म्हणून विरोध करायचा का. आणि झाला ती दहीहंडी संपली तो विषय संपला. आता का तुम्ही तयारीला लागा आम्ही कोर्टाचं काय ते पाहू. नक्की काय कोर्टाचं काय शी कोर्टाचं आम्ही काय ते पाहू. नक्की काय काय भूमिका ऑक्टोबरमध्ये परत पुढची प्रोसिजर असणार आहे. ऑक्टोबरमध्ये काही पुढे तुमची रणनीती जेव्हा होईल तेव्हा होईल. आता पुढे काय आहे का तुमच्याकडे हंडी सोडून. मनसे नगरसेवक संतोष दुरी
त्यांनी गोरेगाव येथे फ्लॅट घेण्यासाठी अर्ज केला होता, परंतु ते शाकाहारी असल्यामुळे त्यांना घर नाकारण्यात आलं होतं. सॉरी, मांसाहारी फक्त शाकाहारीसाठी तिथेच घर घेता येईल असं त्यांना बिल्डरने सांगितलं. त्यावरती आपली काय? नाही, कसं आहे, या सगळ्या शाकाहारी मांसाहारी पहिलं करायचं, मग तिकडे जैन मंदिर उभी करायची आणि मग ह्या सगळ्या गोष्टींची सोसायट्या उभ्या करायच्या. तुम्हाला आठवत असेल, मी मागे एकदा एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. मी 2008 सालापासून मी सांगतोय, सतत सांगतोय, त्याच्याही आधी सांगत होतो की हे नॉर्मल नाहीये, हे मतदारसंघ बनवत आहेत. आणि हे अशा प्रकारचे मतदारसंघ बनवून तिथला मराठी टक्का कमी करणे आणि मग उद्या महानगरपालिकेत, उद्या विधानसभेमध्ये हे अमराठी नगरसेवक आणि अमराठी आमदार हे उद्या पुढे जाणार. आता जातातच आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावरती सुरू होणार. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो दाखल झाला, त्यात आशिष शेलार यांनी अशी मागणी केली आता की तो उत्सव बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तो वगळावा. तुमची अशी भूमिका आहे किंवा तुम्ही काय अशी सदोष मनुष्यवधाचा तुम्ही दहीहंडीवरती काय लावताय? दहीहंडीचा काय संबंध? एक तर मराठी माणूस वरती चढण्यासाठी दुसऱ्या मराठी माणसाला खांदा देतो, हे काय कमी झालं? साहेब, या देशामध्ये अजूनपर्यंत न्याय प्रक्रियेच्या विरोधात अजूनपर्यंत कोणी बोललं नाहीये. आणि आपण वारंवार जेव्हा सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतात, त्यांचे काही जुने काही संदर्भ वाचून दाखवतात. त्यात बाबासाहेबांनी घटनेमध्ये वाक्य दिलं आहे की मी ज्या देशाला लोकशाही दिलेली आहे, त्या लोकशाहीचा वापर जर अतिरेक झाला लोकशाहीचा, ती लोकशाही देशालाही घातक आहे. तर आत्ता जे वातावरण आहे की न्याय प्रक्रियेच्या विरोधात बोलणं किंवा ज्या देशामध्ये आतापर्यंत झालं नव्हतं 69 वर्षामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं की बाबा न्याय प्रक्रियेमध्ये विरोधात बोलल्यानंतर असं लोन सगळ्या देशामध्ये पसरू शकतं? प्रश्न लोण पसरण्याचा नाहीये. प्रश्न असा आहे की त्यांची चौकट त्यांनी तोडू नये. तुम्हाला तिथे जजमेंट द्यायला बसवलंय, कॉमेंट पास करायला नाही बसवलंय. परवा दिवशी जे काही गोविंदा तिकडे हायकोर्टामध्ये गेले होते, त्यांना तिथले न्यायाधीश काय म्हणतात की तुम्ही काय ऑलिम्पिकमध्ये मेडल कमवून आणणार आहात का? तुमचा काय संबंध? ती लोक आली आहेत, तुम्हाला ती अटेंड करायची आहे का नाही करायची एवढं सांगा आणि सोडून द्या विषय. त्याच्यावर कॉमेंट कसली पास करताय तुम्ही की तुम्हाला काय ऑलिम्पिकचे मेडल्स मिळणार आहेत का? तुमचा काय संबंध असली स्टेटमेंट पास करण्याचा? तुम्ही त्याच्यासाठी खुर्चीत बसलात. बरं, तुमच्या कॉमेंटचा आणि जजमेंटचा काही संबंध असतो का? काही नाही. जजमेंटमध्ये असतं का ते वाक्य नसतं. मागच्या वेळेला पण कुठेतरी झारखंडला का कुठेतरी तो पूर आला, कुठे पूर आला होता तो? केदारनाथला, उत्तराखंडला झालं. कोर्टाने सांगितलं 200 हेलिकॉप्टर पाठवून द्या. काय संबंध तुमचा? बरं, कोर्टात कोणी गेलं होतं का? मग हे न्यायाधीशाला सांगितलं कोणी की हे तुम्हाला या गोष्टी करायला? सरकार बघेल ना. लोकांनी निवडून दिलेली सरकार असतात, ते सरकार बघेल की 100 पाठवायची का 200 पाठवायची का 500 पाठवायची. माझा आक्षेप फक्त इकडेच आहे. म्हणजे कायदे मंडळामध्ये न्याय मंडळाचा हस्तक्षेप करायला लागेल असं वाटतं? काही गरज नाही त्या गोष्टींची त्यांना. असं तुम्ही कोणतरी विचारता यांना जसं पक्ष वकील देईल तसं जी मंडळाचे पदाधिकारी असतील, काही नाही होतं, सोडा. त्यांना वकील देणार का? काही नाही होत. असं काही सरकारची हिंमत आहे का अशी त्या मंडळांवरती कारवाई करायची? पण यावर नारायण सुद्धा एक टोला दिला होता तुम्हाला की आधी का तुम्ही काही बोलला नाही, आत्ताच का बोलला म्हणजे हा मुद्दा इलेक्शनचा मुद्दा म्हणून बघितलं जातं. काय इलेक्शनचा? मला एक गोष्ट सांगावं या सगळ्या याच्यामध्ये. परवा दिवशी नरेंद्र मोदी बोलले, पहिली गोळी मला मारा, मग दलितांना तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करा. हे उत्तर प्रदेशसाठी चालू आहे ना? बरोबर ना? वर्तमानपत्रांची, तुम्हाच वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स काय होत्या? नरेंद्र मोदींचे भावनात्मक आव्हान. भावनात्मक ते करतात त्याला भावनात्मक, आम्ही करतो त्याला राजकारण, निवडणुका. एकदा ठरवा ना तुम्ही. राज ठाकरेला जोडायचं आहे ना, आपण चर्चा कशाला करायची? तुम्ही आता 12 वर्षाच्या वरच्या पर्यंत मुलं सुद्धा दहीहंडीवर चढतात फोडायला. आजही ठाण्यामध्ये परवाच्या दहीहंडीमध्ये बरीचशी मुलं अशी होती की ती 10-12 वर्षाची. आपल्याला कल्पना असेल, मी ही गोष्ट सांगितली होती त्या दिवशीच की लहान मुलांना वरती दहीहंडीवरती चढवणं चुकीचं आहे. मतदाराला एक मतदान करण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे? त्याच्या डोक्याला कशाला ताप देताय तुम्ही की त्यांनी 4-4 बघायचे आणि 4-4 ठिकाणी त्यांनी मतदान करायचं? कशासाठी? म्हणजे भाजपच्या सोयीसाठी. म्हणजे अगोदर त्या काँग्रेसच्या सोयीसाठी त्यांनी 2-2 चेक केले, आता भाजपच्या सोयीसाठी 4-4 करणार.
संविधानाने जो एक मताचा अधिकार दिलेला आहे ते पुढे संविधानाची पायमल्ली करून अहो उद्या जर समजा तुम्ही 2 आमदाराचा एक कराल का? प्रत्येक ठिकाणची लोकसंख्या वाढते, प्रत्येक ठिकाणची मतदार म्हणून वाढतायत. अशा वेळेला तो समजा तुम्ही 2-2चा केला तो केवढा होतो तो. आणि तिकडे जर समजा काम करू दिलं गेलं नाही एकमेकांच्या चढाओढीत, जे झालंय अनेक ठिकाणी. तुम्ही काहीतरी विचारत होता, तुम्ही मगाशी काहीतरी विचारत होता. तुम्ही म्हणतो ना त्या गोविंदांना भेटून तुम्ही पुढे काय करणार आहात ते एक्सप्लेन नाही केलं नाही पुढे काय करणार आहात. राणे म्हणाले की तू लढो हम कपडे संभाळते अशी राज ठाकरेंची भूमिका आहे आणि पुढे दाखल होतात पण मी वाचलं सकाळी. त्यावेळी कुठे मी सकाळी वाचलं ते. मी आताच 4 दिवसापूर्वी त्यांना जाऊन हॉस्पिटलला भेटून आलो होतो. मला वाटलं बरे झाले असतील. आणि मी ते सांभाळतो ना ज्याला कपडे नंतर त्यांना परत करतो. त्यांच्यासारखं इतरांना नागडं फिरवायला नाही लावत. आणि नारायण राणेंनी बोलू नये या गोष्टी. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या तरुणांना काहीतरी राज ठाकरे काहीतरी बोलतात आणि मग जेलमध्ये जावं लागतं वगैरे वगैरे. नारायण राणेंनी बोलावं. बरं जेलमध्ये गेल्यानंतर आयुष्य फळफळतं हे नारायण राणेंकडे बघूनच अनेक तरुण उभे राहिले. आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना या सगळ्या गोष्टींचे सल्ले देण्यापेक्षा घरच्या घरी दिले तर जास्ती बरं नाही का होणार. त्याला काय होतं मध्येच माहित नाही मला. काहीतरी झटका येतो, काहीतरी मध्येच काहीतरी बोलून जातात. ते मागे मी एकदा म्हटलं होतं की ते महाराष्ट्र टाइम्स आहे ना, महाराष्ट्र टाइम्सचा पूर्वी एक असं लाईन होती, पत्र नवे मित्र, चांगली होती. त्यावेळेला मग आम्ही ज्यावेळेला सामनाचं ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला एक लाईन काढली होती, दैनिक नवे सैनिक. चांगली लाईन होती ती, कॅची लाईन होती. तशी मला प्रहारसाठी एक सुचली होती, पेपर नवे चॉपर. काय सॉरी राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर होत आहे. मी वाचलं नाही ते. होणार आहे. आपली काय अपेक्षा असेल कारण याआधी जेवढी गृहनिर्माण मला आत्ताच माझं बिल्डर दार्जिल होतं, सर्वसामान्य नागरिकांचा त्याचा विचार होता. मी त्या दिवशी कुठेतरी बोलताना असं म्हटलं होतं की त्या दिवशी माझ्याकडे कोणतरी कॅनडाचा एक व्यक्ती आली होती. तिकडे काहीतरी ते कॅनडामध्ये काहीतरी ते त्यांचे व्यवसाय आहेत आणि मग तिथे ते इमारती वगैरे सगळे उभ्या करतात. त्यांनी सांगितलेली गोष्ट सूचना फार उत्तम आहे. ती जर समजा राज्य सरकारने आणली तर सर्वात जास्ती त्याचा फायदा सगळ्या नागरिकांनाच सर्वात जास्ती फायदा होईल. आणि त्यांनी असं सांगितलं की समजा एखादा बिल्डर जर इमारत बांधत असेल तर इमारत बांधत असताना त्यांनी ज्यावेळेला तो डिक्लेअर करतो की मी इथे असा एक प्रकल्प करतोय आणि मग त्याच्यानंतर बुकिंग येतं, लोक पैसे भरतात. आणि मग अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की त्या बिल्डरने कुठच्या परमिशन्सच काढलेले नाही किंवा अनेकदा तो प्लॉटच इलिगल असतो आणि मग सगळे लोक पैसे देऊन बसलेले असतात. तर तिथे त्यांच्याकडे सिस्टीम अशी आहे की जी लोक तो फ्लॅट म्हणजे ती जागा जे बुक करतील त्यांचे संपूर्ण पैसे हे एका एस्क्रो अकाउंटला जातील, त्या बिल्डरकडे जाणार नाही. आणि त्यांनी संपूर्ण परवानग्या घेऊन फ्लॅट ज्या वेळेला हातामध्ये देणार त्यावेळेला त्याच्याकडे ते पैसे ट्रान्सफर होणार. आणि त्यांनी जर समजा काही घोळ घातला तर ज्यांनी हे पैसे टाकलेले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार. मला असं वाटतं अशा प्रकारच्या जर गोष्टी आपल्याकडे आल्या तर उत्तम होईल. म्हणजे लोकांना जी एक धाकधूक असते की हा पूर्ण माझी इमारत पूर्ण करणार की नाही, मला घर मिळणार की नाही, आणि मी पैसे तर देऊन बसलोय आणि उद्या निघून गेलं तर. आज समजा ठाण्यासारखी जर परिस्थिती बघितली आपण, ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्ती अनधिकृत बांधकामं इथे ठाणे जिल्ह्यात आहेत. डोक्यावरती एक टांगती तलवार घेऊन आज अनेक नागरिक तिकडे बसलेले आहेत घरामध्ये की उद्या काय कोर्टाने सांगितलं, आदेश काढला, घर तोडायचं, काय करायचं, काय करणार काय ते. आणि यातलं होतं असं की या सगळ्या याच्यामध्ये त्या बिल्डरवरती कोणती कारवाई होत नाही. आपल्याकडे कारवाई लोकांवरती होते. लोक फसलेले असतात. म्हणजे जे फसलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई आणि ज्यांनी फसवलंय त्याच्यावरती कारवाई नाही. तुम्ही आता सण झालेच पाहिजे, संस्कृती जपण्यासाठी परंपरा सण झालेच पाहिजे. गणपती उत्सवही आता कॉन्ट्रोवर्सी होत चाललेला आहे, जसे खड्डे मारू नये रस्त्यावरती किंवा मग मंडपच टाकू नये. त्याच्यावर तुमची भूमिका तुमची काय असणार? मला तेवढंच म्हणायचंय की ज्या वेळेला कुठचीही मंडळ असेल, कुठचाही सण साजरा करताना त्यांच्याकडनंही कुठच्या गोष्टींचा अतिरेक होणार नाही याची पण काळजी त्या मंडळांनी घेतली पाहिजे.
ते 24 तास ते स्पीकर लावून बसायचे आणि धांगडधिंगात ही जोरजोरात गाणी लावायची आणि मग ते हे याही गोष्टींना अटकाव हा केला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु म्हणून संपूर्ण सणावरती तुम्ही जर समजा म्हणत असाल की नाही हे आता बंदच करा, असं नाही होत. ते मी त्या दिवशी पण म्हटलं होतं की समजा कोर्टात प्रकरण गेलंय, कोर्टाने एक आचारसंहिता आखून द्यायला पाहिजे होती. खरं तर सरकारने आखून द्यायला पाहिजे. म्हणजे नंतर या कोणाही वरती तुम्हाला केसेस टाकायची आवश्यकता लागणार नाही, पोलिसांना कारवाई करायची गरज लागणार नाही. तुम्ही एक जर समजा आचारसंहिता आखून दिली की या प्रकारे तुम्हाला याच्या पुढे हा सण असा साजरा करावा लागेल, करतील. उत्साहातच पाहिजे. पण त्याला आलेलं जे काही एक काय म्हणू पण त्याला एक कमर्शियल स्वरूप जे आलंय, बाजारू स्वरूप जे आलंय, मला असं वाटतं ते घालणं नक्कीच गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय ही आदर्श गोष्ट आहे आणि ती झाली पाहिजे. जसं ठाण्यामध्ये गेल्या वेळेला महापालिकेने म्हटलं होतं, मुंबईनेही म्हटलं होतं, तुम्ही एक नियमावलीचं पालन नाही केलं तर तुम्हाला दंड आकारला जाईल. मंडळांना दंड आकारला. मुंबई महापालिकेचाही दंड माफ झाला, ठाणे महापालिकेचाही दंड माफ झाला. म्हणूनच सांगतो ना, ज्या वेळेला अशा प्रकारची गोष्ट तुम्ही आचारसंहिता आखून दिल्यानंतर सरकारने, बरोबर आहे, तुम्ही पहिल्यांदा त्या मंडळांना बोलवा, त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या आणि या सगळ्या गोष्टींनंतर एकतर्फी तुम्ही आचारसंहिता आखून नाही चालणार ना. अनेकदा असं असतं की बाबा जागा छोटी असते, वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांचे वेगवेगळे विषय वेगळे असतात. हा काय एकच नाहीये. त्याच्यामुळे त्यांना बोलवून मला असं वाटतं हा विषय सुटू शकतो, संपू शकतो. कसं होतं ना, याच गोष्टीवरती ठाणे महानगरपालिकेने पर्टिक्युलर ठाण्यामध्ये काही मंडळांना लाखो रुपयाचा दंड आकारला आणि तो गेल्या वर्षी, आणि यावर्षी ते दंड भरले नाहीत काही मंडळांनी किंवा या इतर विषयावरती, तर त्या मंडळांना परमिशनच देणं नाकारलेलं आहे, अशी भूमिका महापालिका घेते. त्याविषयी पर्युषण काळामध्ये आता मास्क विक्रीलाही बंदी घातलेली आहे 2 दिवस. कोणी पाठवला राज्य सरकारी परिपत्रक. आता फोनवरती सांगितलं का प्रश्न विचार म्हणून? आता फोनवरती बोलत असतो तू, कोणी सांगितलं ऑफिसमधनं? विचार बोलतात तर विचारून घे. कपाट उचकटतातच आहेत. बंदी घातली परिपत्रक. सर मराठी टक्का कमी होतोय. पर्युषण काळामध्ये 2 दिवस मास्क विक्रीलाही बंदी घातलेली आहे राज्य सरकारने. आता कसं आहे, मुख्यमंत्री जर गुजरातीमध्ये जर समजा ट्विट करायला लागले तर याच्यापुढे कोणाकोणाचे लाड होतील माहित नाही. या असल्या गोष्टींच्या हे बंद करा, हे असल्या गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं ज्याला खायचंय तो खाईल, ज्याला खायचं नाहीये तो खाणार नाही ना. श्रावणात करता का तुम्ही? महाराष्ट्राचं सरकार आहे ना, मग श्रावणात का नाही केलं? तेव्हा ज्याला नाही खायचंय तो नाही खाणार, ज्याला खायचंय तो खाईल. तुमचा काय जातंय? मुंबई महापालिकेमध्ये आता सूर्य हे सगळं कसं आहे माहिती ना, आता म्हणजे मुळात भारतीय जनता पक्षाला हे मुळात हवंय, हा वाद हवाय, कळलं का? की याच्यावरती मी किंवा शिवसेना आम्ही काहीतरी बोलू त्याच्यावरती आणि मग त्याच्यानंतर ही सगळी गुजराती मतं आमच्याकडे कशी बरोबर येतील, हे याच्यासाठी हे सगळं सुरू आहे यांचं. सूर्यनमस्कार मुंबई महापालिका शाळांमध्ये सूर्यनमस्काराचा सक्तीसाठी दिला आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना घालायचं नाही, घालतील नाही तर कोणी चंद्र नमस्कार घालतील तर काय करायचं, रात्री घालतातच नाही तरी. सीएम साहेबांबरोबर बोलला गुजराती ट्विट त्या सीएम साहेबांचे तेलंगणामध्ये दुधाने अभिषेक घातले गेले आहेत. म्हणजे जो मरगट्टा जो आपण पाणी प्रश्न म्हटला, तेलंगणाचे मुख्यमंत्री इथे येतात आणि महाराष्ट्राचं वाट्याचं पाणी तेलंगणाला दिलं जातं मरगट्टा प्रकल्पातलं, आणि सीएम फडणवीसांच्या पुष्टरला तेलंगणामध्ये दुधाचा अभिषेक केला जातो आणि महाराष्ट्रातून आजही दुष्काळात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वाट्याचं पाणी मरगट्टा प्रकल्पातून तेलंगणा दिलं जातंय. तिकडचे मुख्यमंत्री ते स्वाक्षरी करतात मंत्रालयात बसून. त्यामुळे मला असं वाटतं की हा पाण्याचा जो लवाद असतो किंवा पाण्याची जी गोष्ट असते ही वेगळी असते. हा काय आपल्या घरातल्या पिंपातलं पाणी नसतं ते. आणि मला असं वाटतं की फक्त एकच आहे की महाराष्ट्राच्या वाट्याचं जे पाणी आहे, जे महाराष्ट्राला मिळायला पाहिजे ते ज्या प्रकारे आपण मिळवायला पाहिजे त्या प्रकारे आपले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि मंत्री हे त्या प्रकारे काम करताना दिसत नाही. इतर राज्यातले मुख्यमंत्री हे जसं त्यांच्या पाणी प्रश्नासाठी म्हणून जसे कडवट असतात तसे आपले लोक दिसत नाही. चला झालं. तर जीएसटी आड पालिकांची स्वायत्तता हिरावण्याचा डाव असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे. राज ठाकरे यांनी गोविंदा पथकांची
भेट घेतल्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली होती. जीएसटी हा महापालिकांचं वर्चस्व हिरावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईसह सर्वच पालिकांचे अधिकार केंद्राच्या हाती द्या असाही त्याने टोला लगावलाय. कर प्रणाली योग्य पण त्याचा रूट चुकीचा असं म्हणणं आहे राज ठाकरे यांचं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरातीमध्ये ट्विट का करतो असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर हंडी 20 फुटांवर होती पण 9 थर लागलेच ना असाही प्रश्न त्यांनी विचारलाय. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दहीहंडीत लावणे अयोग्य असल्याचं ते म्हणाले. तसंच मतं मांडण्यापेक्षा कोर्टाने न्याय देण्यामध्ये लक्ष द्यावं असंही त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावरती म्हटलेलं आहे. मांसाहारींना विरोध करून अमराठी टक्का वाढवण्याचा प्रयत्न भाजप करतायत. पालिकांची नवी निवडणूक प्रणाली ही सदोष असल्याचंही राज ठाकरे म्हणालेले आहेत. उत्सवांमध्ये अतिरेक टाळावा पण सरसकट बंदी नको अशा मताचा मी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसंच आचारसंहिता आखताना मंडळांना विश्वासात घ्या. तसंच मुख्यमंत्री गुजरातीमध्ये ट्विट केल्यानंतर अनेकांचे लाड होत आहेत असाही टोला त्यांनी लगावलाय. कत्तलखाने श्रावणात सुरू होते मग पर्युषण काळात का नाही. पर्युषण काळातलं राजकारण हे भाजपला हवं आहे. मतांचा टक्का वाढवण्यासाठी गुजराती मतं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप हा वाद ओढवून घेत आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.